त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुत बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार आहोत, जे आहे 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024। मित्रांनो, आपण भरभरून प्रेम देत आहात, प्रेम करत आहात, चॅनल सबस्क्राइब करत आहात। तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं। जास्तीत जास्त लोक बघतायत, कारण आपल्याला हवं तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाहीयेत आणि त्यामुळे लाईकही किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाहीयेत। त्यामुळे जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत, ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, मला सुद्धा आनंद होईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। 16 ते 22 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी। सध्या आपल्याला ग्रह अनुकूल असतील, अनुकूल आहेत। आपण ज्याप्रमाणे काम करत आहात त्याप्रमाणे हळूहळू का होईना पण आपल्याला सुधारणा दिसून येईल, फायदा होईल, उत्कर्ष सुद्धा होत असताना आपल्याला जाणवेल। चांगलंच आपल्याला या गोष्टीतून जाणवणार आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील। त्याचबरोबर आरोग्यासंबंधित काही घटना होत्या, कटकटी होत्या, बाबा सतत डोकं दुखणे किंवा एखाद्या गोष्टीचा आजार, एखाद्या गोष्टी दुखणे, दुखापत, कफवात पित्ताबद्दलचा एखादा कुठला त्रास, तो त्रास सुद्धा ह्या सप्ताहामध्ये किंवा पुढे आपल्याला थोडासा कमी होताना जाणवेल आणि आरोग्यामध्ये सुधारणा होईल। कौटुंबिक सुखही आपल्याला छान मिळणार आहे, कुटुंबातल्या लोकांची आपल्याला उत्तम साथ मिळणार आहे, लाभही होणार आहे त्यांच्यापासून। काही चांगल्या गोष्टी, इव्हेंट आपण भाग घेऊ शकता, इव्हेंट करू शकता, चांगल्या गोष्टी, मोठ्या समारंभाचा आयोजन नियोजन आपण करू शकता, त्याची जबाबदारी कदाचित आपल्यावर देण्यात येऊ शकते आणि ते आपण चांगल्या रीतीने पेलू शकतात। आता कृषी व्यावसायिक जे आहेत त्या कृषी व्यावसायिकांना थोडासा 19-20 म्हणजे त्या कृषी व्यवसायामध्ये थोडासा मनाप्रमाणे हवा तसा लाभ कदाचित होणार नाही, तर त्यामुळे थोडेसे नुकसान होऊ शकते। तर कृषीच्या उत्पन्नातून आपण काहीतरी मोठे करणार आहात किंवा करायचा विचार जर करत असाल, काही योजना केली असेल तर त्या थोडा कोळमळू शकतात। तर त्यावेळी जरासा आपल्याला सावधतेने त्या संबंधित म्हणजे त्याच्या उत्पन्नासंबंधित एखादा विषय असेल तर तो सावधतेने लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा आहे। पटकन जर तुम्ही काही त्याच्यावरती निर्णय घेणार असाल, त्याच्यातून काहीतरी उत्पन्न झालं की मी हे करेन ते करेन असं करायचं, तर ते थोडंसं कुठेतरी आपलं अंदाज चुकू शकतात किंवा त्याच्यातून थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो। तर त्याकडे आपल्याला थोडं लक्ष द्या। प्रवास संभवतोय, ऐनवेळी कदाचित आपल्याला या सप्ताहात मोठा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 19 आणि 20, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळा, याचा आपण नक्की लाभ करून घ्या। मित्रांनो, या सप्ताहात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी, तर 17 तारखेला मंगळवारीची अनंत चतुर्दशी आलेली आहे। त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत, जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा, कारण या अनंत व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे। त्याची कथा वेगळी आहे, ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच, परंतु आज उपाययोजना करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या, तीर्थप्रसाद घ्या। त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दर्भाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे। जर आपल्याला जमत असेल तर, नाही तर तो विषय लांब ठेवा, परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा। एखाद्या सत्यनारायणच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की 18 तारखेनंतर महालय सुरू होणार आहे, पितृपक्ष सुरू होणार आहे। तर पितृपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईला इकडनं पान आणि वर कावळ्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा। यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते। जर जमत असेल तर तर्पण नक्की करा, पितरांच्या नावाने तिलोदक अर्पण करा। जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय असेल तर त्या महालयाच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र, दोघांना यांना एखादं वस्त्र, स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना 2 वस्त्र, शर्ट पीस म्हणा, पॅन्ट पीस म्हणा, एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा, धोतर म्हणा, असं काहीतरी देण्याचं वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा, याचा लाभ होईल। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा,
बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून मला त्याचा आनंद होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.